ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावतीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। या जगामध्ये मनुष्य काय करू शकतो? केवळ कर्म. मनुष्याची संसाधने: शरीर, मन, बुद्धी. शरीराद्वारे दशेंद्रियांनी कर्म कळतं. मनात भावभावना येणे हे सुद्धा कर्मच आहे. बुद्धीने विचार करणे हे सुद्धा कर्मच आहे. म्हणजे शरीर, मन, बुद्धी हे सतत काही ना काही कर्म करत असतं. कोणताही मनुष्य कर्म केल्याविना राहू शकत नाही. तुम्ही किती म्हटलं की नाही मी आता काहीच कर्म करणार नाही, शांत बसून राहिला तरी रक्ताभिसरण होतच, श्वासोच्छ्वास होतोच. अशा कित्येक सेल्फ सस्टेनिंग प्रक्रिया ज्या तुमच्या शरीरामध्ये घडत असतात. हृदय तर काम करतच असतं, लिव्हरही करत असतं. तुम्हाला वाटतं तुम्ही शांत आहात, परंतु बाह्यदृष्ट्या आहात. पण तुम्हाला जे वाटतं ते 100% तुम्हाला माहिती असतं तसं नाही ना. कोणी कर्म करल्याशिवाय राहू शकत नाही. पण भगवंतांनी पहिल्या भागामध्ये 19व्या श्लोकापर्यंत समजून सांगितलंय अर्जुनाला, कर्म करण्यामागचं तर्क, बुद्धी. त्याच्या बुद्धीला पटेल म्हणून भगवंतांनी प्रथम काय सांगितलं? कर्म करणं आवश्यक आहे. कर्म कर. 19व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, आसक्तीरहित होऊन तू कर्तव्य कर्म कर. कर्तव्य कर्म कर, स्वभावानुसार कर्म कर, परंतु काय आसक्त होऊ नको. मी करतोय, माझ्यासाठी आहे, माझ्यामुळे हे सर्व चालतंय, याला काही अर्थ नाही. हा मीपणा घालव, हा अहंभाव घालव आणि कर्तव्य कर्म कर. कारण आसक्तीरहित कर्तव्य कर्मांचे आचरणच मनुष्याला साक्षात्कारापर्यंत घेऊन जाऊ शकतं. उदाहरणार्थ, तुम्ही कर्तव्य कर्म करता, आपल्या पाल्यासाठी करतात. त्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, त्याचं भवितव्य चांगलं व्हायला पाहिजे, तुम्ही कर्म करता. पण मी करतो, माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, माझा मुलगा इंजिनियर व्हायला पाहिजे, म्हणून माझ्या मुलाने हे केलं पाहिजे, म्हणून मी माझ्या मुलासाठी हे करतो, याला आसक्ती म्हणतात. करा ना तुम्ही, मुलासाठी योग्य आहे ते करा, पण माझा मुलगा म्हणून कशाला? तुमचा मुलगा आहे, येस, एव्हरीबडी नोज, यू नो, ही ऑल्सो नो. पण माझा म्हणून जेव्हा तुम्ही त्याच्यावर एखादी गोष्ट थोपता, ती योग्यच असते असं नाही. तो तुमचा अहंभाव असतो. तुम्ही मुलगा म्हणून त्याच्यासाठी किंवा पाल्य म्हणून आहे, तुम्ही त्याचे पालक आहात म्हणून कर्तव्य करा. त्याला कर्तव्य कर्म म्हणतात. त्याला फीसला पैसे द्या, त्याला मार्गदर्शन नसेल तर मार्गदर्शन करा. पण त्याला स्वतःला वेळ द्या त्याचं आयुष्य जगण्यासाठी. कसं? जसं तुम्ही संगीत शिकता, शिकल्यानंतर तुम्हाला रियाज हा करावाच लागतो. कुठली कला शिकता, कुठलंही सायन्स शिकता, तर टेक्नॉलॉजी तुम्हाला पूर्णतः आत्मसात होण्यासाठी स्वप्रयत्न करावेच लागतात. आणि त्याला जर वेळच नाही दिला गुरुजींनी, तर काय होईल? ते अननेसेसरी तुमच्यावर थोपतील, त्यामुळे तुमची प्रगती खुंटेल. पण ज्याला आपण म्हणतो की मी काळजी करतो, ती त्याच्यासाठी काळजी नसते, त्याच्यासाठी ते ओझं असतं. पण भगवंत म्हणतात, तुमचं ओझं टाकून कर्तव्य करू नका, की तुम्ही स्वतःवर ओझं घेऊन कर्तव्य करू नका. तसं कर्तव्य केल्याने काय होईल? तुमची उन्नती होईल, पण आत्मसाक्षात्कार मिळणार नाही. आत्मसाक्षात्कारासाठी काय? आसक्तीरहित कर्तव्य कर्म करणे.
हे भगवंत अर्जुनाच्या बुद्धीला पटवून सांगतात. आणि पुढे 20व्या श्लोकापासून 4-5 श्लोकांमध्ये भगवंत समजून सांगतात अर्जुनाला मानसिकदृष्ट्या. त्याच्या बुद्धीला तर सांगितलं, अर्जुनाला तार्किकदृष्ट्या पटवून तर सांगितलं, पण त्याच्याकडे पाहून भगवंतांना वाटलं नसेल किंवा पूर्ण कळलं, म्हणून इमोशनल त्याला टच करण्याचा प्रयत्न करतात. 20व्या श्लोकामध्ये भगवंत पहिलं इमोशनल अपील करतात. कर्म नैव हि संसिद्धी मा स्थिता जनकादयः लोकसंगहमेवापि संपश्यत कर्तुमर्हसि. भगवंत म्हणतात कसं कर्म कर, त्यासाठी पूर्वजांचं उदाहरण देतात. लोकांना उदाहरण दिलं की लगेच कळतं ना. आणि अर्जुन ज्ञानी होता, त्याला माहिती होतं इतिहास, ज्ञान. म्हणून भगवंत म्हणतात जसं पूर्वीच्या काळात जनक, अंबारीश वगैरे इतरांनी कर्तव्य कर्म केलं आणि कर्तव्य कर्म करत, जे राजा जनकाचं उदाहरण प्रत्येकाला जवळजवळ माहितीच आहे. राजा जनक हा राजा होता. राज्य उपभोगत असताना, राज्य कारभार करत असताना सुद्धा तो त्याच्याशी आसक्त नव्हता. राजा जनकाला राज ऋषी म्हणतात. ऋषी म्हणजे काय? जो कर्म करतो, कर्तव्य कर्म करतो, पण आसक्त होत नाही, म्हणून त्याला राज ऋषी म्हटलेलं आहे. भगवंत म्हणतात त्यांनी काय केलं, कर्म करूनच सिद्धी प्राप्त केली. म्हणून त्यांनी जसा लोक कल्याणाचा विचार केला, लोकसंग्रहमे वापी, म्हणजे केवळ लोकसंग्रहासाठी जे त्यांनी कर्म केलं तसं तू सुद्धा कर, कारण तू सुद्धा तसाच आहे. यू फॉलो हिज फूट स्टेप्स. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला इतिहासातलं उदाहरण देऊन कर्म करायला सांगतात. आता पुढे दुसरं उदाहरण आहे. यत्ताचरति श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तत्तनुवर्तते. जसे श्रेष्ठ पुरुष कर्म करतात तसेच इतर जन त्याला फॉलो करतात. गुरु जसं कर्म करतो तसंच शिष्य त्याला फॉलो करतो. पिता जसं कर्म करतो, लहानपणापासून मुलं आई वडिलांकडे कसं बघतात, लहानपणापासून बघत असतात घरात, आपण बघतो. त्यांचं कामच असतं लहानपणी तर फक्त आई वडिलांना ऑब्झर्व करणं. आई वडिलांना जे माहिती नसेल ते घरातलं लहान मुलांना माहिती असतं, कारण त्यांचा 24 आवर्स तोच जॉब आहे. जसं श्रेष्ठ पुरुष करतात तसं लहान मुलं करतो, तसं मोठे माणसं सुद्धा करतात. पॉलिटिशियनला फॉलो करतील किंवा गुरुला फॉलो करतील किंवा त्यांची ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याला फॉलो करतील. म्हणून भगवंत म्हणतात जसे श्रेष्ठ पुरुष करतात तसंच इतर जण करतात. म्हणून तू सुद्धा क्षत्रिय धर्माचा आदर्श बन आणि हे धर्मयुद्ध लढ. तू जे करतो ते पाहूनच इतर तुला फॉलो करतील. का? कारण तू पांडव सैन्याचा कुरुक्षेत्रामध्ये सेनापती आहे. सेनापती जसं करेल तसं इतर लोक फॉलो करतील. सेनापतीने जर शौर्य दाखवलं, इतर लोक शौर्य दाखवतील. पण भगवंत म्हणतात त्याप्रमाणे तू स्वतःच कर्म कर. तुझं धर्माच्या दृष्टीने स्वधर्माप्रमाणे जे कर्म आहे, तू क्षत्रिय म्हणून क्षत्रियाचं कर्म काय? युद्ध करणं, युद्ध कर. पुढे भगवंत म्हणतात न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव व कर्मणी. भगवंत स्वतःचं उदाहरण देतात. काय? अर्जुना, मला या तीनही लोकांमध्ये कोणतंही कर्म करणं शेष नाही, कारण भगवंत स्वतः परमात्मा परमेश्वराचे अवतार आहेत. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तीनही लोकांमध्ये मला कुठलंही कर्म शेष नाही. तसंच 3 लोकांचा असाही अर्थ होतो काय? जागृत, स्वप्न आणि सुषुप्त. भगवंत म्हणतात असं कोणतंही कर्म नाही जे मला शेष करायचं, शेष नाहीये, तरी सुद्धा मी कर्म करतो. तू सुद्धा कर. भगवंत पुढे म्हणतात
यदि ह्ययं न वर्तेयं जातु कर्मण तन्द्रितः मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. भगवंत अर्जुनाला सूचित करतात की मी जसं निरंतर कर्म करतो आणि मी निरंतर कर्मामध्ये जर व्यस्त राहिलं नाही तर लोक काय करतील. यत् करती श्रेष्ठ तत्तत् करती इतर जन. जसं मागे 2 श्लोकांपूर्वी म्हटलंय तसं लोक मलाच फॉलो करतील आणि मी कर्म करत नाही म्हणून ते सुद्धा कर्म करणार नाही. म्हणून मी कर्म करतो म्हणून तू सुद्धा कर्म कर असं भगवंत इथे समजून सांगतात. पुढे भगवंत म्हणतात उत्सीदेयुर्मे लोकान कुर्या कर्म चेतहम शंकरस्य च कर्तास्या उपहन्यामि माम प्रजः. उपहन्यानम म्हणजे नाश करणं. कसा. जर मी कर्म नाही केले तर सर्व जगाचा नाश होईल का. मला इतर फॉलो करतील आणि ते सुद्धा कर्म करणार नाही आणि त्यामुळे काय होईल. आपण जर आपल्या स्वधर्माप्रमाणे कर्म केलं नाही तर काय होईल. वर्णसंकर होईल. बिकॉज देअर विल नॉट बी कंट्रोल. जे वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांना जर काही कंट्रोल राहिला नाही प्रत्येकाने आपलं आपलं कर्म केलं नाही तर हा मनुष्य त्या वर्णातलं कर्म करेल तो मनुष्य या वर्णातलं कर्म करेल. स्त्रिया भ्रष्ट होतील. हा मनुष्य या स्त्री बरोबर विवाह करेल किंवा किंवा वगैरे वगैरे. त्यामुळे काय होईल वर्णसंकर होईल. त्यामुळे काय हा समाज भ्रष्ट होईल. आणि काय होईल प्रजा नष्ट भ्रष्ट होईल. थोडक्यात डिके सुरू होईल. कारण ते कर्तव्य कर्म करणार नाही ना त्यांच्या धर्माप्रमाणे स्वधर्माप्रमाणे कर्म करणार. म्हणून भगवंत पुढे म्हणतात शेवटी सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्याद् विद्वांस्तथा सक्ता चेकियु लोकसंग्रहम. म्हणून म्हणतात अर्जुनाला इथे भगवंत भारता म्हणतात का. कारण भरत वंश हा फार पुरातन वंश आहे. तो क्षत्रिय वंश आहे आणि त्याने काय केलं क्षत्रियाचं कर्म स्वधर्माप्रमाणे पार पाडलं आणि कर्माद्वारे सिद्धी प्राप्त केली. म्हणून अर्जुन इथे भारता म्हणून अप्रत्यक्षपणे काय म्हणतात की तू सुद्धा त्यांच्याप्रमाणे कर. जसे अज्ञानी कर्माच्या आसक्तीने स्वार्थ कर्म करतात. अज्ञानी काय करतो मला पाहिजे माझ्यासाठी पाहिजे आसक्ती असते ना म्हणून स्वार्थ कर्म करतो. तसंच तू विद्वानां जसे करतात विद्वान जसं आसक्ती रहित होऊन कर्म करतात. स्वार्थी मनुष्य आसक्ती युक्त होऊन कर्म करतो तो अज्ञानी. आणि विद्वान कोण जो ज्ञानी कोण की जो आसक्ती सोडून कर्म करतो कर्तव्य कर्म करतो. तसं तू सुद्धा जगामध्ये लोककल्याणासाठी निस्वार्थ कर्म कर. भगवंत अर्जुनाला काय सांगतात जसं विद्वान करतो विद्वान काय करतो आसक्ती सोडून निस्वार्थ कर्म करतो. कसं जसं अज्ञानी मनुष्य स्वार्थ राखून आसक्ती ठेवून कर्म करतो तसंच विद्वान मनुष्य आसक्ती रहित होऊन निस्वार्थपणे कर्तव्य कर्म करतो. तसंच भगवंत अर्जुनाला म्हणतात आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे निस्वार्थी कर्म कशासाठी करतात विद्वान लोक लोक कल्याणासाठी जनसंग्रह लोकांच्या उद्धारासाठी. पण भगवंत म्हणतात तू सुद्धा लोक कल्याणासाठी निस्वार्थ कर्म कर. भगवंत पुढे म्हणतात न बुद्धी भेदम च न येत ज्ञानाम कर्म संगिनाम जोशयेत सत्व कर्माणी विद्वानुक्ता समाचरण. भगवंत पुढे असं भावनिक उदाहरणं दिल्यानंतर पहिल्यांदा काय इतिहासात जसं पूर्वजांनी केलं कर्माद्वारे सिद्धी प्राप्त हे पहिलं भावनिक उदाहरण तू सुद्धा कर कारण त्या श्रेष्ठ पुरुषांनी केलं.
आणि दुसरं, लोककल्याणासाठी कर. यत यत करती श्रेष्ठ तत्तत करती तर्जन. आणि तिसरं उदाहरण भगवंत स्वतःच देतात बघ. मला या जगामध्ये काहीही कर्म करणं शेष नाही, तरी सुद्धा मी कर्म करतो. मग तू तरी का बसून राहतो? तू सुद्धा लोक कल्याणासाठी कर्म कर. चौथं भगवंत म्हणतात, जर मी कर्म केलं नाही तर इतर सुद्धा कर्म करणार नाही, मग जगातील कर्म नष्ट होईल. म्हणून भगवंत म्हणतात, मी जसं कर्म करतो तसं तूही कर्म कर. आणि शेवटी भगवंत काय म्हणतात अर्जुनाला, मी जसं निस्वार्थपणे आसक्ती रहित होऊन कर्म करतो, जसं विद्वान करतात जगामध्ये, आसक्ती रहित होऊन निस्वार्थ कर्म करतात. कशासाठी? लोककल्याणासाठी, स्वधर्माप्रमाणे. तसं तूही कर. तुझ्या स्वधर्माप्रमाणे कर्म कर लोककल्याणासाठी. काय कर्म आहे तुझ्या समोर? हे कुरुक्षेत्राचं युद्ध लढणं. क्षेत्राचं युद्ध कशासाठी आहे? धर्मयुद्ध आहे. अधर्मावर धर्माने विजय प्राप्त करण्यासाठी. का? कारण त्या काळामध्ये अधर्म फोफावलेला होता. कौरवांनी आणि त्याच्या सहयोगींनी खूप अत्याचार केले होते जनतेवरती. जनता व्याकुळ झाली होती. हे पाहूनच हे युद्ध करायचं ठरवलं. आणि या युद्धाचं मुख्य प्रयोजन हेच आहे, सर्वसामान्य जनतेला फायदा होणे, त्यांचं आयुष्य सुकर होणे. पांडवांना राजसत्ता मिळण्यासाठी हे एकमेव उदाहरण नव्हतं. जर योग्य राजा असेल तर प्रजा सुद्धा तो व्यवस्थित ठेवतो, म्हणून त्यामुळे ते मेंटेन होईल. पण निदान आहे ती अराजकता तर जाईल. युद्ध केल्याने कौरवांचा समूळ नाश केला तर काय होईल? अन्याय करणारे जातील, त्यामुळे प्रजेला दुःख होणार नाही, त्यांची हाल अपेष्टच होते. अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला स्पष्ट करून सांगतात. आणि भगवंत पुढे म्हणतात की विद्वान कर्म जसं अज्ञानी पुरुषांची जशी कर्म असतात तशी करतात, पण फरक काय? अज्ञानी पुरुष स्वार्थ कर्म करतो आणि विद्वान पुरुष निस्वार्थ कर्म करतो. हा फरक आहे. भगवंत म्हणतात, ज्ञानी पुरुषांनी अज्ञानी पुरुषांचं मन अशांत करू नका. तुम्हाला किती जरी सत्य कळलं आणि तुम्ही समोरच्याला सांगायचा प्रयत्न केला आणि त्याची ऐकायची इच्छाच नसेल, त्याला ते ज्ञान नकोच असेल, काय उपयोग आहे? तो ऐकणार नाही, उलट निगेटिव्हिटी होईल. जे थोडंफार काही तो पॉझिटिव्ह करू शकत होता किंवा करण्यासाठी प्रवृत्त होता, तेही करणार नाही, बिकॉज ही बिकम्स टोटली निगेटिव्ह. पण भगवंत इथे विद्वानांना सांगतात की कर्मासक्त जे अज्ञानी पुरुष आहेत त्यांना तुम्ही विनाकारण तत्वज्ञान देऊ नका. का? तुम्ही नुसतं तत्वज्ञान देण्यापेक्षा स्वतः ते आयुष्य जगा. यू बिकम आयडॉल. जसं पूर्वीच्या काळातील ऋषीमुनींनी केलं. लोकांना देव म्हणजे कन्सेप्ट कळत नव्हता, निर्गुण आत्मा. म्हणून देवतांची स्थापना केली, देवी देवतांची स्थापना केली, एक मूर्त स्वरूप दिलं. आणि ते कशाशी? मनुष्याच्या इच्छांशी समर्पक. म्हणजे जेणेकरून मनुष्य इच्छा पूर्ण कर त्या देवतेचं स्मरण करेल, त्याची इच्छाही पूर्ण होईल आणि त्या देवतेचं स्मरण सुद्धा होईल. तसंच भगवंत म्हणतात अर्जुना तू सुद्धा तसंच कर. तुझं कर्म इतकं आकर्षक बनव, तुझं जे काही निस्वार्थ कर्म तू करशील हे इतकं आकर्षक बनव की अज्ञानी आपोआप त्याला फॉलो करतील. उदाहरणार्थ, तू निस्वार्थ होऊन आसक्ती होऊन युद्ध लढ, धर्मयुद्ध लढ, आपोआप तुझे योद्धे ते सुद्धा तेच करतील. धर्मयुद्ध लढ, तुझे फॉलोअर सुद्धा धर्मयुद्ध लढते. विनाकारण समोरच्याला कळत नसेल तर तुम्ही तत्वज्ञान त्याच्यावर थोपू नका. नॉलेज हॅज टू बी टेकन, इट कॅनॉट बी गिव्हन. कित्येक आकर्षण आहेत, तरी सुद्धा हे प्रवचन ऐकायला कोणी कोणी असतात, कोणी प्रवचन ऐकतात. युट्यूबवर ऐकेल, इथे ऐकेल, कुठे ना कुठे ऐकतात. ज्याला इच्छा आहे तो शिकेलच. म्हणून गुरुचं कर्तव्य काय? ज्याची इच्छा आहे त्यालाच सांगा. गुरुजी काय करू शकतात?
जे ज्ञान त्यांनी पुस्तकामध्ये टीकेरूपी लिहिलेलं आहे, थोडासा जर मनुष्य पॉझिटिव्ह वाटला, त्याला अध्यात्मामध्ये वाटलं, तर ते काय म्हणतील, बाबा हे पुस्तक घे, वाच, तुला जर काही अडचण आली थोडस मनन कर, चिंतन कर, बघ तुझ्या प्रॅक्टिकल आयुष्यामध्ये काय होतं ते. आणि जर काही वाटली अडचण तर तू प्रश्न विचार, किंवा कोणीही ज्ञानी असेल त्याला विचार. कारण हे ज्ञान इतकं शुद्ध आहे की जे कोणालाही कळू शकेल. फक्त त्याची ओरिएंटेशन प्युअर पाहिजे, कोणालाही कळू शकेल. तुमची जर इच्छा असेल तुम्हाला सुद्धा कळू शकेल. हा शक्यता आहे. तुमच्यामध्ये प्रतिबंधक असतात जे रेझिस्टन्स देतात. उदाहरणार्थ तुमच्या इच्छा आकांक्षा आहेत, तुमच्या आवडीनावडी आहेत, तुमच्या संसारातील जबाबदाऱ्या तुम्ही म्हणतात, जे काही आहे ते, या सर्व गोष्टी प्रतिबंध निर्माण करतात. काय रिकामं काम करायचं, त्यापेक्षा काहीतरी कामाचं बघू, दोन पैसे कमवायचं बघू, जे पैसे आपल्याला कामा येईल, वगैरे वगैरे. पण ज्याला सत्य कळतं, या ज्ञानाचं महत्व कळतं, तो प्रयत्न तर करतो. अरे नाही, गुरुजींनी आपल्याला एवढं वेळ देऊन आपल्याला हे पुस्तक दिलेलं आहे, हे वाचून तर पाहू, निदान काय म्हणताय ते ऐकू तर खरं. नाही कळलं काही, थोडंफार तर कळेल. केवळ गुरुजी बोलतात किंवा कोणी बोलतं युट्यूब पाहून तुम्ही केवळ श्रवण कराल कानाने आणि ते तुम्हाला कळेल असं नाही. इट हॅज टू बी बॅक टू विथ प्रॅक्टिकल. तुम्ही जे काही श्रवण केलेलं आहे ते थोडं रिफ्लेक्शन तर करायला पाहिजे. त्याला हे आध्यात्मिक ग्रंथ कामाला येतात. ही जी टीका आहे जी भगवद्गीतेवर केलेली आहे, ती आजच्या जगातील लोकांकडे पाहून केलेली आहे, की त्यांना कुठलं उदाहरण टाकेल. जर आज मी आजच्या जगातल्या मनुष्याला सांगितलं, सावित्रीने जसं भगवंताकडे साकडं घातलं, त्याच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी नवऱ्याचा प्राण परत आणला, तशी पतिव्रता स्त्री पाहिजे. आता सावित्री कोण, हे कोण, हा इतिहास आजच्या जनरेशनला माहिती आहे का? ऍब्सोल्युटली नो. आजच्या जनरेशन झेडला काय माहितीये आणि किती वेळ आहे? ते जास्तीत जास्त थोडं जर कुठे त्यांना रेझिस्टन्स आला किंवा जगाने त्यांना रिजेक्ट केलं, तर थोडस जर कोणी सांगितलं असेल, अरे बाबा भगवद्गीता वाच, तर ते जास्तीत जास्त काय करतील, युट्यूब वरती जातील, बघतील, क्लिक करतील भगवद्गीता, जे एखादं दुसरं बघेल ते बघतील आणि ते फॉलो करतील. इज इट प्युअर? पुस्तकं जी लिहिली गेली होती त्याच्यामध्ये क्रॉस चेकिंग होतं, त्याच्यामध्ये वाचत होतं, वाचणारा गुरुला सांगायचा या चुका झालेल्या आहेत, हे चुकीचं आहे. गुरु सुद्धा शिकायचा, शिष्य सुद्धा शिकायचा. पण या युट्यूब मध्ये काय, ओनली वन वे ट्रॅफिक. तो कुठे काहीतरी गुगलवरनं ज्ञान गोळा करतो, करतो तयार आणि सांगतो. काही गोष्टी अशा असतात. आता एक साधारण गोष्ट सांगतो. रामदास स्वामी, रामदास स्वामी हे जवळजवळ परिचित आहे महाराष्ट्रातील बऱ्यापैकी सर्व लोकांना. रामदास स्वामींचा दासबोध आहे किंवा बाकीचे ग्रंथ आहेत, मनाचे श्लोक आहेत, हे वर्षभरात कोणाला समजून त्याच्यावर प्रवचन देणं शक्य आहे का? आणि वर्षभरात 200 प्रवचन कोणी देऊ शकतं का, की ज्याला काहीच माहिती नाही 1-2 वर्षापूर्वी? तो काय करणार, एआय वापरणार, काहीतरी करणार, त्याला ट लावणार आणि सांगणार. तो अटायर करून, ड्रेसअप करून, मेकअप करून, वगैरे वगैरे. आणि जनरेशन झेडला ज्यांना काहीच माहिती नाही, त्यांना त्याचं सत्य पडताळून पाहताच येत नाही ना. त्यामुळे ते जे ऐकतात सो कॉल्ड असं सांगितलेलं, त्याला सत्य मानतात आणि तसंच जगायचा प्रयत्न करतात आणि फेल होतात. आणि शेवटी पाप कशाच्या माथी मारतात? रामदास स्वामींच्या ज्ञानाच्या. आता रामदास स्वामींचं जे खरं ज्ञान आहे, हे खरं ज्ञान त्यांनी रिफर केलंय का? ओरिजिनल सोर्स पर्यंत जायचा कोण प्रयत्न करतो? तसंच एक उत्तम उदाहरण म्हणजे ओरिजिनल सॉंग्स आहेत, काही भजन आहेत किंवा काही आहेत, पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकरची, मोहम्मद रफी. मध्यंतरी काय होतं, जेव्हा कॅसेटचा जमाना होता, सर्व डबिंग करून डुप्लिकेट आर्टिस्ट ते बनवायचे आणि विकायचे स्वस्तात. का? कारण ओरिजिनल कॉस्टली होत्या, त्या अवेलेबल नव्हत्या. कारण HMV जे आता सारेगामा आहे, ते पूर्वी काय करायचं, ओरिजिनल क्वालिटीची जायची. म्हणून त्यांची कॅसेट जर कधी
₹50 मिळत असेल तर ही कॅसेट 10-15 रुपयालाच मिळायची. त्यामुळे सर्व असं संगीत ऐकून ऐकून त्यांना काय कळणार लता मंगेशकरची काय होत्या, पंडित भीमसेन जोशी काय होते, आणि भक्तिपूर्वक गायन काय असतं कळतच नाही. आताही तुम्ही युट्यूब वरती गेलात तर फारच सर्च केलं तर सारेगामाचं एखादं तुम्हाला येतं. अदरवाईज तुम्ही कुठलंही भजन टाका, तसं कुठलं तरी ज्याने गुगलला सबस्क्राईब केलेलं आहे, टू बी व्हेरी फ्रँक स्पष्ट शब्दात सांगतो, ज्याने गुगल ऍड्सला सबस्क्राईब केलेलं आहे आणि काहीतरी सबस्क्रिप्शनचे पैसे देतोय, काहीही देतोय, ₹500 देऊ महिन्याचे, ₹700 देऊ, 1000 देऊ, 2000 देऊ, 5000 देऊ, जे पैसे देतोय त्याचं पहिल्यांदा दिसतं. मग त्याला मिलियन्स फॉलोअर येतात आणि ते फॉलोअर पाहून तो काय म्हणतो वाचणार, अरे ह्याला 1 मिलियन लोकांनी पाहिलं, 2 मिलियन लोक पाहिलं, म्हणजे हे चांगलं असेल, मग आपणही पाहूया. जास्त पाहिलं गेलं म्हणजे ते चांगलंच असतं असं नाही. कारण पूर्वीच्या काळी ओरिजिनल कंटेंट होते म्हणून बाय माउथ पब्लिसिटी किंवा ज्ञानाचं ओरिजिनॅलिटी असल्यामुळे लोक पाहत होते, त्याला फॉलो करत होते. पण आता ही कसली ओरिजिनॅलिटी आहे? रामदास स्वामींचं उदाहरण, तसं अष्टवक्र गीता, कित्येक गोष्टी तुम्हाला पहा, इतक्या म्हणजे युट्यूब किंवा तुम्ही काही सोशल मीडिया बघा, इतक्या गोष्टी फ्लड इन झालेल्या असतात. दिस ऑल आर पायरेटेड थिंग्स. कारण प्रत्येक जण जो ओरिजिनल रिफर करत नाही, तो स्वतःच काहीतरी टाकतो आणि त्याच्यात लिहितो आणि पुढे जातो. पण स्वतःच टाकायला त्याला तरी काही येतंय का, त्याने तरी अभ्यास केलाय का, हे आपण व्हेरीफाय करतो का? दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. पण हे कळतं कोणाला? मनुष्य ते इझिली अवेलेबल ज्ञान घेतो, तेच फॉलो करतो आणि तेच करतो. ठीक आहे, गुरुजींचं प्रवचन ऐकणाऱ्यांना किंवा ह्या लेवल पर्यंत ओरिजिनल ऐकणाऱ्या लोकांना थोडं तरी माहिती येतो, थोडं तरी क्रॉस चेक करा. पण जनरेशन झेडचं काय, ते पहिल्यांदा रिफर करतात, त्यांच्या दृष्टीने भगवद्गीता तीच आहे. आणि तेच सत्य आहे. इज इट सो? तुमची जर इच्छा पवित्र असेल आणि तुम्ही जर सारासार विचार करत असेल, विवेक बुद्धीने जर आयुष्य जगत असाल, तर तुम्ही हळूहळू हळू योग्य गुरुपर्यंत पोहोचता. आणि योग्य गुरु मिळायलाही नशीब लागतं. जसं ह्या गुरुजींना नशीब प्राप्त झालं, त्यालाही नशीब लागतं. पण तो योग्य काय अयोग्य हे कळता कळताच आयुष्य निघून जातं. जोपर्यंत ते ज्ञान आपण प्रत्यक्ष जगामध्ये व्हेरीफाय करणार नाही ऑन आवर ओन, आपण स्वतः ते ज्ञान जोपर्यंत प्रत्यक्ष उपयोगात आणणार नाही, प्रॅक्टिस करणार नाही, प्रॅक्टिकल करणार नाही, तोपर्यंत ते आपल्याला सत्य आहे काय सत्य हे काहीही करणार नाही. म्हणून इट इज अवर ड्युटी व्हॉट एव्हर वी गेट, काही असो, ज्ञान असो काही असो, आपण व्हेरीफाय तर करायला पाहिजे ना, इनपुट करेक्ट आहे का. इनपुट करेक्ट असेल, प्रोसेसिंग प्रॉपर झालं तर आउटपुट चांगलं येतं. इनपुट प्रोसेसिंग आउटपुट जगाची प्रोसेस आहे. सर्वत्र हीच प्रोसेस फॉलो होते. तीच ज्ञानाला सुद्धा आहे, ती इमोशन्सला सुद्धा आहे, तीच तुमच्या शरीराला सुद्धा आहे. इनपुट चांगलं असेल, प्रोसेसिंग चांगलं होईल, आउटपुट निघून जाईल, तुमच्यामध्ये डायजेशन होईल आणि डायजेस्ट झालेली एनर्जी तुम्ही वापरू शकाल. ही प्रोसेस जर करेक्ट झाली नाही तर काय उपयोग आहे? येतं जातं, काहीच रिटर्न होत नाही. मग गोळ्या औषधी घ्या आणि जगा. आपण सेल्फ इंट्रोस्पेक्शन करतच नाही, स्वतःला चेकच करत नाही, अरे मी बरोबर आहे का चुकीचं आहे, मी काय करायला पाहिजे, काय करा, आय एम दी ग्रेट. जसा बाहेरच्या जगामध्ये आपण गेलं तर कॉमर्समध्ये ऑडिटिंगची प्रोसिजर आहे, ऑडिट कंपल्सरी करतात. त्यामुळे थर्ड पार्टी येते आणि ते तुमचे ऍक्शन्स चेक करतात आणि रिपोर्ट देतात. तसं तुम्ही तुमच्या ज्ञानाचं ऑडिट केलंय का?
तुमच्या इमोशन्सचं ऑडिट केलंय का? तुम्हीच पेपर लिहिता, तुम्हीच तपासता आणि तुम्हीच 100 पैकी 100 मार्क देता आणि म्हणता आय एम दी ग्रेट. तुम्ही ओपन अप होऊन समोरच्याला बोलता का की अरे बाबा सांग माझ्या चुका काय? श्रेष्ठ लोक काय म्हणतात, निंदकाचे घर असावे शेजारी. का? कारण निंदक तुमच्या चुका सांगतो, तो तुमचा फॉलोअर सांगत नाही. आणि तुम्हाला स्वतःला इम्प्रुव्हमेंट करायला तो जास्त मदतीचा होतो. का? कारण फॉलोअर तुमचे चांगले पॉईंट सांगतो, निंदक तुमचे निगेटिव्ह पॉईंट सांगतो. निगेटिव्हिटी तुम्ही पूर्ण स्वतःच्या आयुष्यातून काढल्याशिवाय तुमचा उत्कर्ष नाही. भगवंत म्हणतात म्हणून तुम्ही स्वतः असे कर्म करा जे इतरांसाठी आकर्षक बनतील आणि मग ते इतर लोक फॉलो करतील. भगवंत पुढे म्हणतात प्रकृते क्रियमाणानी गुणै कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहमिति मन्यते. सर्व कर्म कशी होतात? त्रिगुणांमुळेच होतात. त्रिगुण कोणते? सत्व, रजस, तमस. आणि ह्या त्रिगुणांमुळे जो तुमच्यामध्ये जो अहंकार निर्माण होतो, त्या अहंकारामुळे भगवंतांनी इथे त्याला अहंकार विमूढात्मा म्हटलंय. म्हणजे काय? अहंकारामुळे, ह्या त्रिगुणांमुळे तुमच्यामध्ये अहंकार निर्माण होतो, मी, माझं, माझ्यासाठी. आणि त्यामुळे विमूढात्मा, मूढ म्हणजे काय? मूर्ख. विमूढात्मा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट, मूर्खपणामधला. म्हणजे कळतं मूर्खपणा काय आणि शहाणपणा काय, तरी सुद्धा मूर्खपणा करतो, तो विमूढात्मा. कळतं मूर्खपणा काय आणि शहाणपणा काय, तरी आसक्तीपोटी मूर्खपणाच करतो, अशा मनुष्याला विमूढात्मा म्हणतात. कळतं पण वळत नाही. भगवद्गीता त्याच्यासाठीच दिलाय, कळतं पण वळत नाही. असा मनुष्य काय समजतो, हे तर मीच करतोय, तो स्वतःलाच करता मानतो आणि जगात वागणूक करतो. भगवंत पुढे म्हणतात तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयो गुणा गुणेषु वर्तन्ते इति मत्वा न सज्जते. गुणा गुणेषु वर्तन्ते, जसे तुमचे गुण आहेत तसंच तुम्ही गुण जगात कर्म करणार, तसंच वागणार नॅचरली. अर्जुना तू सुद्धा शत्रू आहे, क्षत्रिय, सॉरी, शत्रूचा नाश करणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून तू कर्तव्य कर्म करत असताना तुझ्या गुणाप्रमाणेच वाग ना. तू गुण सोडून संन्यास पत्करायचं काय म्हणतो? तू काय ब्राह्मण आहे का? तू काय वानप्रस्थाश्रमातला आहे का? तू क्षत्रिय आहे. क्षत्रियाचं कर्म काय? युद्ध लढणे, धर्मयुद्ध लढणे. ते पूर्ण कर आणि मोक्ष प्राप्त कर. मनुष्य जो ह्यामधला भेद जाणतो, कोणता? त्रिगुण आणि कर्म. त्रिगुण वेगळे आहेत आणि कर्म वेगळे आहेत. त्रिगुणामुळे तो कर्म करत नाही, तो स्वधर्माप्रमाणे कर्म करतो. जरी स्वधर्म हा त्रिगुणांमुळे बनलेला असला तरी करणारा तो स्वतःची व्हॅल्यू ऍडिशन करतो आणि कर्म करतो. कारण तो जाणतो त्रिगुण वेगळेत, कर्म वेगळे. गुणा गुणेशी वर्तनती असलं तरी मध्ये तुम्ही आहात, गुण आहेत, पण तुम्ही जगतायत ना, तुमच्या ज्ञानाचा उपयोग करा, तुमच्या बुद्धिमत्तेचा उपयोग करा आणि ते कर्म निस्वार्थ करा. भगवंत म्हणता असा मनुष्य की जो इंद्रिय विषय भोग्य वस्तूंच्या सान्निध्यात राहतात, असे लोक इंद्रिय विषय भोग्य वस्तूंच्या सान्निध्यात राहतात, जसं आपण सान्निध्यात राहतो, पण त्याच्याशी आसक्त होत नाही. उदाहरणार्थ तुम्ही आयुष्य जगताय, तुम्ही वेदांतिक व्हा म्हणजे आहे ते सोडून जा असं नाही. यू कॅन अफोर्ड टू हॅव अ गुड लिव्हिंग, लिव्ह युअर लाईफ, पण त्याच्याशी आसक्त होऊ नका. तुम्ही चांगली गोष्ट अफोर्ड करू शकता, करा, पण त्याच्याशी मी करतो, माझं आहे, माझं घर आहे, माझी गाडी, माझी घोडं, माझं बंगला,
हा माझेपणा नको, आणि मी करतोय हे आसक्ती नको, हा अहंभाव नको. म्हणून असा अहंकार सोडून जो कर्म करतो तो अशा गुणांशी आसक्त होत नाही. म्हणून भगवंत पुढे म्हणतात, प्रकृते गुण संमूढा सज्जन्ते गुण कर्मसु तान कृष्टविदो मंदा कृष्टविन्न विचालयेत. जे लोक प्रकृतीच्या स्वभावाच्या गुणांनी भ्रमिष्ट होतात, गुण वेगळे आहेत, कर्म वेगळे आहेत, तुम्ही वेगळा आहात. तुम्ही जर म्हटलात की हे गुण आहेत आणि त्याच्याप्रमाणे विचार करायला लागलात, उदाहरणार्थ तुमचं शरीर आहे आणि भौतिकतेच्या दृष्टीने तुम्ही विचार करायला लागलात, भौतिकच आयुष्य जगा. इमोशन कन्सिडर करून भावनात्मक दृष्ट्या तुम्ही विचार केला आणि भावनात्मक आयुष्य जगायला लागलात, इमोशनल पर्सनॅलिटी वा. बुद्धिवादी बनाल, विचारच करत राहाल, तर तुम्ही त्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहणार. याच्यात विवेक कुठे आहे? जोपर्यंत तुम्ही निस्वार्थ होऊन ह्या कर्म आणि गुणांपासून बाजूला होत नाही, तोपर्यंत तुम्ही विवेक प्रत्यक्ष उपयोगात आणू शकत नाही. विवेक म्हणजे काय? युअर डिस्क्रिमिनेटिंग पॉवर. योग्य अयोग्य, नित्य अनित्य, चांगलं वाईट ही जाणण्याची जी तुमची शक्ती आहे, ती विवेक शक्ती. ती तुम्ही उपयोगात केव्हा आणू शकता? जेव्हा यांच्यामध्ये गुंतलेला नसता. त्याला गुणेषु वर्तन्ति म्हटलेलं आहे. परंतु तुम्ही याच्यात गुंतलेलं नसल्यामुळे, याच्यापासून वेगळे असल्यामुळे तुम्ही याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे गुंतून जाऊ नका. म्हणून तुम्ही गुंतून जाऊ नका. विनाकारण जो गुंतो आहे अशा माणसाला त्याच्यामध्ये तुम्हाला जरी कळत असलं की हा चुकीचा करतोय, तरी विनाकारण त्याला उपदेश देऊ नका. वेट फॉर राईट टाइम. जे भगवंतांनी केलं श्रीकृष्णाने, अर्जुनाला पहिले 1 अध्याय आणि 10व्या श्लोकापर्यंत काहीच बोलले. 10व्या श्लोकापासून 11व्या श्लोकापासून खरं ज्ञान द्यायला सुरुवात केली. का? तोपर्यंत काय भगवंत ऐकत नव्हते का? पण जोपर्यंत मनुष्य स्वतःचे इमोशन्स पूर्णतः, निगेटिव्ह इमोशन्स पूर्णतः वाईप आउट करत नाही, तोपर्यंत त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणा, थॉट्स म्हणा, कुठले कर्म म्हणा, काही इम्प्लॅन्ट करणं पॉसिबल होतं. भगवंत अर्जुनाला सुद्धा तेच म्हणतात. आणि 30व्या श्लोकामध्ये भगवंत योग्य कर्म घडायचं, कर्मयोगाचं तत्वज्ञान देतात. ते आपण पुढील सदरामध्ये पाहूया. हरिओम.